वाठारात बंद घर फोडून 1.25 लाखांचा ऐवज लंपास. हातकणंगले तालुक्यातील वाठार येथील सम्राट अशोकनगर परिसरात अज्ञात चोरट्यांनी बंद घर फोडून तब्बल 1,18,200 रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी वडगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चेतन मारुती कांबळे वय 35 राहणार सम्राट अशोकनगर वाठार तर्फे वडगाव तालुका हातकणंगले यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. अज्ञात चोरट्यांनी घराच्या पाठीमागील दरवाजाचा कडी-कोंडा उचकटून घरात प्रवेश केला. त्यानंतर बेडरूममधील लोखंडी कपाट उचकटून त्यातील सोन्याचे व चांदीचे दागिने तसेच रोख रक्कम चोरून नेली. चोरीस केलेल्या मालामध्ये सोन्याचे 2 पदरी काळ्या मण्यांचे घंटण, सुमारे 4 ग्रॅम वजनाची सोन्याची चेन, लहान मुलांची सोन्याची अंगठी, चांदीचे दागिने आणि रोख रकमेचा समावेश आहे. या घरफोडीत एकूण 1,18,200 रुपयांचे नुकसान झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आलं आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल शेट्टी करीत आहेत. परिसरात घडलेल्या या घरफोडीमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झालं असून पोलिसांनी चोरट्यांचा शोध घेण्यासाठी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत. यस न्यूज महाराष्ट्रासाठी प्रकाश कांबळे. तुमची साथ आमची. यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका.